होम लोन घेऊन तुम्ही होऊ शकता करोडपती. कसं? चला तर मग पाहूया. तुमच्याकडे पहिला पर्याय आहे होम लोन न घेता डाऊन पेमेंटवर घर घेणं. असं केलं तर तुम्ही एका वेळी 60 लाख भराल आणि घर स्वतःच्या नावावर करून घ्याल. आता तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे होम लोनचा. तुम्ही 20% डाऊन पेमेंट केलं, राहिलेल्या 48 लाखांचे 9% व्याज दराने 25 वर्षांसाठी लोन घेतलं आणि तुमचे जे 48 लाख रुपये होते तुम्ही इन्व्हेस्ट केले 25 वर्षांसाठी. 9% व्याज दरावर आता दोन्ही अमाऊंट सेम आहे, रेट सेम आहे आणि कालावधी सुद्धा सेम आहे. त्यामुळे आता तुम्हाला वाटू शकतं की हे दोन्ही आपापसात कॅन्सल होईल, परंतु प्रत्यक्षात मात्र असं होत नाही. होम लोन मध्ये तुम्ही व्याज भरता तेव्हा अमाऊंट 48 लाखांमधून कमी होते, तर तुमच्या गुंतवणुकीत मात्र रिटर्न्स देखील अमाऊंट मध्ये ऍड होतात आणि कंपाऊंडिंग होते. त्यामुळे होम लोन तुम्ही भरता 72.8 लाख रुपये, पण इन्व्हेस्टमेंट मधून रिटर्न्स कमवतात 3.6 कोटी रुपये. याचाच अर्थ या केस मध्ये होम लोन घेतल्यामुळे तुम्हाला 2.8 कोटी रुपयांचा फायदा झाला. डाऊन पेमेंटवर घर घेतल्यावर तुमच्याकडे 25 वर्षांनंतर एक घर असेल, पण होम लोन घेतल्यावर मात्र तुमच्याकडे एक घर आणि 2.8 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. मग योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करून होम लोन घेणं चांगलं आहे की नाही, कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा.